नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे ज्ञानमुद्रा अकॅडमीच्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. जी-एम-सी छत्रपती संभाजीनगरची फायनल रिस्पॉन्स शीट प्रसिद्ध झालेली आहे. त्यावर आपण ऑलरेडी जेव्हा रिस्पॉन्स शीट आली तेव्हाच व्हिडिओ बनवला होता आणि त्याची माहितीसुद्धा तुम्हाला सांगितली होती. आतापर्यंत तुम्ही तुमचा स्कोर चेक केलेला असेलच. त्या व्हिडिओमध्ये आपण सांगितलं होतं की तुमचा स्कोर हा कमेंट करा आणि काही विद्यार्थ्यांनी आपली रिस्पॉन्स शीट मला पाठवलेली आहे. ती रिस्पॉन्स शीट पाहून काही विद्यार्थ्यांचा स्कोर पाहून या ठिकाणी आपण एक्सपेक्टेड कट ऑफ किंवा सेफ झोनमध्ये कोण असू शकते त्याबाबत चर्चा किंवा माहिती पाहणार आहोत. दुसरं म्हणजे काय, तर ज्या विद्यार्थ्यांनी रिस्पॉन्स शीट पाठवली त्यांचेच मार्क्स या ठिकाणी मी सांगत आहे. ज्या विद्यार्थ्यांनी रिस्पॉन्स शीट नाही पाठवली त्यांचे मार्क्स आपण या ठिकाणी बघणार नाही आहोत. तुमची रिस्पॉन्स शीट जर असेल तर तुम्हीही 9922476654 या नंबरवर रिस्पॉन्स शीट पाठवू शकता. म्हणजे रिस्पॉन्स शीट नंतर आपल्याला समजेल की नेमक्या किती प्रश्नांमध्ये बदल झाला, विद्यार्थ्यांना किती मार्क्स आहेत. कारण की कमेंट करायला किंवा मार्क्स सांगायला कोणी कितीही सांगू शकतं, मात्र जेव्हा आपण रिस्पॉन्स शीट बघतो तेव्हा आपली खात्री होऊन जाते. या ठिकाणी काही विद्यार्थ्यांना कमी मार्क्स आहेत, काही विद्यार्थी असे आहेत ज्यांना 90 पेक्षा सुद्धा कमी गुण मिळाले आणि काही विद्यार्थी असे आहेत ज्यांना 150 पेक्षा सुद्धा जास्त गुण आहेत. संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तुम्ही जर तुमचा स्कोर अजून कमेंट केलेला नसेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता, म्हणजे इतरांना त्याची कल्पना येईल. कोणत्या पदासाठी तुम्ही फॉर्म भरला ते सांगा. दुसरं म्हणजे तुमचा स्कोर किती आहे तो सांगा आणि जेव्हा सेकंड रिस्पॉन्स शीट किंवा फायनल रिस्पॉन्स शीट आली त्यावेळी तुमचे मार्क्स वाढले का तेही तुम्ही सांगू शकता. काही विद्यार्थ्यांचे मार्क्स एक प्रश्नाने वाढलेले आहेत, म्हणजे एक प्रश्न जो आहे तो त्यांचा वाढलेला दिसतो आणि त्या ठिकाणी 2-2 मार्क्स त्यांचे मार्कांमध्ये वाढलेले आहेत. आता पहा, एक करून आपण माहिती बघतो. सर्वात प्रथम ज्या विद्यार्थ्यांना जागा माहिती नाही त्यांच्यासाठी हा जागेचा चार्ट आहे. यामध्ये पद आणि त्यानंतर असणाऱ्या जागा, जसे की आयासाठी आहेत 2 जागा, माळीसाठी आहेत 7 जागा, प्रयोगशाळा परिचरसाठी आहेत 18, त्यानंतर चतुर्थ श्रेणी कर्मचारी जे आहेत त्यांना 285. इथे तुम्ही संपूर्ण जागा पाहू शकता. एक चतुर्थ श्रेणी कर्मचारी आहे छत्रपती संभाजीनगर महाविद्यालयासाठी आणि दुसरा आहे रुग्णालयासाठी, महाविद्यालय व रुग्णालयासाठी. तर दोन्हीही जे काही पदं आहेत आणि त्यांच्या जागा आहेत या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. काही विद्यार्थ्यांनी एकापेक्षा जास्त अर्ज भरलेले आहेत, त्यांची देखील माहिती इथे आपण बघणारच आहोत. हे झालं जागेच्या बाबतीत. जागा तुम्ही पाहू शकता की किती आहे. कॅटेगरी वाईज जर तुम्हाला जागा पाहायच्या असेल तर त्यासाठी अधिकृत जाहिरातीवर जावं. अधिकृत जाहिरात जी आहे त्यामध्ये जा. त्यामध्ये सर्वात खाली जर तुम्ही आले तर तुम्हाला तुमच्या कॅटेगरीच्या जागा किती आहेत ते सुद्धा कळेल. नंतर पहा, जे तुमचे पेपर होते ते वेगवेगळ्या शीटमध्ये झाले, म्हणून अजून काही पदांचं नॉर्मलायझेशन बाकी आहे. काही जण म्हणताय की माझा एवढा स्कोर आहे, माझं सिलेक्शन होईल का? मी सर्वंटसाठी अप्लाय केलेलं होतं, पण पहा विद्यार्थी मित्रांनो, सर्वंटसाठी झालेल्या शिफ्ट ह्या एकापेक्षा जास्त आहेत. त्यामुळे त्या पदाचं नॉर्मलायझेशन होणार आहे आणि आता जो तुमचा स्कोर आहे त्यामध्ये सुद्धा बदल होईल. जो तुमचा सध्या स्कोर आहे तो फायनल स्कोर नाही. नॉर्मलायझेशन होऊन जो मेरिट लिस्टमध्ये स्कोर येईल तो तुमचा अंतिम स्कोर राहील आणि त्याच्याच बेसिसवर तुमची निवड केली जाणार आहे. काही जणांना प्रश्न पडेल की नेमकी मेरिट लिस्ट कधी येऊ शकते. तर आता कसं आहे, त्यांनी सध्या सेकंड रिस्पॉन्स शीट लावली. यावर जर काही कोणी ऑब्जेक्शन घेतलेले नाही, ऑब्जेक्शन घेण्यासाठी आपल्याला लिंक तर अवेलेबलच नाही आहे, पण काही विद्यार्थी मेलद्वारे, ईमेल जे असतं आपलं त्याद्वारे किंवा कॉलद्वारे आक्षेप नोंदवत असतात की माझा हा प्रश्न बरोबर होता तरी देखील चुकीचा आहे. रिस्पॉन्स शीटमध्ये चूक असू शकते सेकंड रिस्पॉन्स शीट आल्यानंतर सुद्धा. त्यामुळे काही विद्यार्थ्यांनी जर आक्षेप जास्त प्रमाणात घेतले तर इथे आणखी बदल होऊ शकतो. मागील जर आपण काही परीक्षा पाहिल्या तर त्यामध्ये सुद्धा तिसऱ्यांदा आन्सर की जाहीर झालेली आहे. म्हणून जर विद्यार्थ्यांनी आक्षेप घेतले तर तुमच्या मेरिट लिस्टला वेळ लागू शकतो आणि जर विद्यार्थ्यांनी आक्षेप घेतले नाही 2-3 दिवसामध्ये तर ते तुमची मेरिट लिस्ट कधीही जाहीर करू शकतात. म्हणजे चालू आठवड्यामध्ये सुद्धा आपल्याला आपली मेरिट लिस्ट हे दिसू शकते आणि त्यामध्ये नॉर्मलायझेशन झाल्यानंतर आपले मार्क्स किती वाढतात हे सुद्धा आपल्याला मेरिट लिस्ट आल्यावरच समजणार आहे. कोणकोणत्या पदांचं नॉर्मलायझेशन होईल, तर ज्या पदाचा पेपर एकापेक्षा जास्त शिफ्टमध्ये झाला त्यांचं होईल. ज्या पदाचा पेपर एकाच शिफ्टमध्ये झाला त्यांचं नॉर्मलायझेशन होणार नाही. तुम्ही जो सध्या रिस्पॉन्स शीटनुसार तुमचा स्कोर चेक केलेला आहे तोच तुमचा फायनल स्कोर मेरिट लिस्टमध्ये तुम्हाला दिसेल. आता पहा, या ठिकाणी काही विद्यार्थ्यांनी रिस्पॉन्स शीट पाठवल्या आणि त्यांचे स्कोर सांगितलेले आहे. तर इरफान नावाचा विद्यार्थी आहे, EWS कॅटेगरीमधून येतो. त्याचा जो क्वेश्चन आहे राईट ते 74 क्वेश्चन आहेत या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. प्रश्न आपण सांगितले, मार्क्स या ठिकाणी तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता, इंटू 2 करून मार्क्स त्यांचे तुम्ही काढून घ्या. दुसरा आहे सुरेश नावाचा विद्यार्थी, त्याचे 86 प्रश्न बरोबर आहेत. त्यानंतर अभिषेक नावाचा विद्यार्थी आहे, त्याचे 89 म्हणजे पाहू शकता तुम्ही 89 प्रश्न बरोबर आहेत. आणि त्यानंतर आकाश नावाचा विद्यार्थी आहे, त्याचे फक्त 57 प्रश्न बरोबर आहे. वैष्णवी नावाची विद्यार्थिनी आहे, तिने सुद्धा आपली रिस्पॉन्स शीट पाठवली तर तिला सुद्धा 120च्या जवळपास मार्क्स आहेत. म्हणजे असे आहे की काही विद्यार्थ्यांना कमी मार्क्स आहेत, काही विद्यार्थ्यांना जास्त मार्क्स आहेत.
आहे दोन्हीही विद्यार्थी आपल्याला दिसतात. काही जण म्हणतात की आमचा पेपर कठीण होता, काही जणांना पेपर हा मॉडरेट स्वरूपाचा वाटलेला आहे. एकंदरीत जर पेपरचं आपण ॲनालिसिस केलं तर पेपर हा इतकाही सोपा नव्हता किंवा इतकाही कठीण नव्हता. तो मॉडरेट स्वरूपाचा पेपर होता. त्यामधले काही प्रश्न हे कठीण स्वरूपाचे होते, काही प्रश्न सोप्या स्वरूपाचे सुद्धा त्यामध्ये होते. पण आपण एकंदरीत टायमाचा आणि सर्व मॅनेजमेंटचा विचार केला तर पेपर हा मॉडरेट स्वरूपाचा वाटतो. त्यामुळे स्कोर किती आहे हे तुमच्या अभ्यासावर सुद्धा डिपेंड करतं. काही विद्यार्थ्यांना एकदम चांगला स्कोर आहे म्हणजे कट ऑफ हा एकदम हाय जाईल असं नाही. काही विद्यार्थी टॉपर असतात, त्यांना चांगले मार्क्स असतात, त्याच्या बेसिसवर कट ऑफ ठरत नसून ॲव्हरेज जो स्टुडंट आहे त्याच्या बेसिसवर कट ऑफ ठरतो. कारण की जेवढ्या जागा आहेत तेवढे विद्यार्थी त्यांना घ्यायचे आहेत आणि शेवटच्या क्रमांकाला जो विद्यार्थी राहील त्या विद्यार्थ्याचे जे मार्क्स असतील तो म्हणजे तुमचा कट ऑफ. एक विद्यार्थी आहे दीपक नावाचा. त्यांनी एकापेक्षा जास्त या ठिकाणी पेपर दिलेले आहेत. म्हणजे एकापेक्षा जास्त पदांसाठी फॉर्म भरला होता आणि तुम्ही पाहू शकता की कोणत्या शिफ्टमध्ये त्यांनी पेपर दिला आहे आणि मार्क्स किती आहेत. अगोदर त्यांनी प्रश्न लिहिले, त्यानंतर मार्क्ससुद्धा लिहिलेले आहेत आणि यांनी सर्वच्या सर्व रिस्पॉन्स शीटसुद्धा पाठवल्या. मी तुम्हाला जे स्कोर दाखवत आहे ते रिस्पॉन्स शीटनुसार दाखवत आहे. ज्या विद्यार्थ्यांनी आपल्याला रिस्पॉन्स शीट पाठवल्या म्हणजे मला रिस्पॉन्स शीट पाठवलेले आहेत त्यांचे स्कोर मी या ठिकाणी दाखवतो. ज्यांनी पाठवले नाही त्यांचे स्कोर आपण बघत नाही आहोत. इथे पहा, कारण की कमेंट्स जे आहेत ते कमेंट जर तुम्ही पाहिल्या तर भरपूर साऱ्या कमेंट्स आलेल्या आहेत, भरपूर जणांचे मेसेजसुद्धा आलेले आहेत. पण ज्यावेळी रिस्पॉन्स शीट आपल्यापर्यंत येईल त्यावेळी आपण कन्फर्म होऊन जातो की हा इतका स्कोर विद्यार्थ्याचा आहे आणि तीच माहिती मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करत असतो. आता पहा, इथे जर आपण या व्यक्तीचं पाहिलं तर यांनी टोटल 6 फॉर्म भरले होते आणि 6 फॉर्मपैकी जवळपास 70+ प्रश्न यांचे बरोबर आहेत. म्हणजे अभ्यास हा थोडाफार चांगला आहे. इथे जर तुम्ही पाहिलं 76, 72, 77, 75, 75 आणि 76 अशा पद्धतीने त्यांचे मार्क्स येतात. आणि जागा जर आपण पाहिल्या तर जागा ह्या कमी होत्या. ओबीसी कॅटेगरीमधून त्यांनी फॉर्म भरलेला आहे. जागा किती होत्या त्याचंही ॲनालिसिस त्यांनी केलं आणि चार्टसुद्धा पाठवला. म्हणजे आपल्याला आणखी सोपं गेलेलं आहे. त्यांच्या रिस्पॉन्स शीटसुद्धा आपल्याकडे आहेत, ते आपण चेक करून व्हेरीफायसुद्धा करू शकतो. तर अशा पद्धतीने पहा विद्यार्थी मित्रांनो, सध्या तुम्हाला मी स्कोर सांगितले की विद्यार्थ्यांचे काय आहेत. काही विद्यार्थी हे 90पेक्षा कमीसुद्धा आहेत, काही विद्यार्थी हे 100, 110, 120च्या जवळपास आहेत. काही विद्यार्थी जे आहेत चांगले अभ्यास करणारे त्यांचा स्कोर आपल्याला 150+ सुद्धा गेलेला दिसतो. आता बोलूया आपण एक्सपेक्टेड कट ऑफबद्दल. तर सर्वात प्रथम तुम्हाला सांगू इच्छितो की कट ऑफ जो आहे तो कोणीही सांगू शकत नाही, कारण की मीही भविष्यकार नाही आणि इतरही नाही. तो एक कॅल्क्युलेशनचा पार्ट आहे. विद्यार्थी किती मार्क्स घेतात, सर्व विद्यार्थ्यांना किती मार्क्स आहेत, जागा किती आहेत, त्या कॅटेगरीच्या नेमक्या किती जागा आहेत आणि त्यानंतर किती विद्यार्थी डीबीसाठी बोलवले जातात, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी. एकाच 3चा रेशो सहसा बोलवला जातो. म्हणजे एक जागा असेल तर 3 विद्यार्थी त्या ठिकाणी डीबीसाठी बोलवल्या जाऊ शकतात. ते डिपेंड आहे विभागावर. तर आता 3 विद्यार्थी जर बोलवले तर तिसऱ्या क्रमांकाचा जो विद्यार्थी आहे त्या विद्यार्थ्याला जेवढे मार्क्स असतील तेवढ्यावर कट ऑफ जाहीर झाला असं आपण म्हणू शकतो मेरिट लिस्टच्या नंतर. आता पहा, जर तुम्ही कोणत्याही पदासाठी फॉर्म भरलेला असेल आणि तुम्हाला 150+ जर स्कोर येत असेल तर हा मला एक सेफ स्कोर वाटतो. तुम्ही जर ओपन कॅटेगरीमधून जरी असाल तरी देखील 150 हा सेफ स्कोर तुमचा असू शकतो. 150 पडले म्हणजे तुमची निवड होईल असं नाही, कारण की मी तुमची निवड होईल की नाही हे कन्फर्म सांगू शकत नाही. पण 150पेक्षा जर जास्त स्कोर तुम्हाला येत असेल, ॲव्हरेज स्टुडंट जर आपण पाहिला तर तो ठीकठाक स्कोर आहे असं आपण म्हणू शकतो. 150+ हे जर ओपन कॅटेगरीला मार्क्स असतील तर तुम्ही या भरतीपासून होप्स ठेवू शकता. पण एका भरतीत गुंतून न राहता इतर जर तुमचा पेपर असेल तर तुम्ही त्याकडे फोकस करा. कारण की आता याचा रिझल्ट आल्याच्यानंतर तुम्हाला कळणारच आहे की नेमके मार्क्स किती आहेत. म्हणून यामध्ये जास्त लक्ष न देता इतर जर तुमची परीक्षा असेल तर त्यावर तुम्ही फोकस करा. याचा रिझल्ट आल्याच्यानंतर माहिती तुमच्यापर्यंत पोहोचून जाईल. एक झालं हे ओपन कॅटेगरीसाठी. आणि जर तुम्ही कॅटेगरीमधून येत असाल तर 140+ हा सुद्धा तुम्हाला सेफ स्कोर असू शकतो कॅटेगरीवाल्यांसाठी. मग यामध्ये ज्या समांतर आरक्षणाच्या कॅटेगरी असतात, काही स्पोर्ट पर्सन असतात, काही एक्स सर्व्हिसमॅन असतात, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त अशा ज्या काही कॅटेगरीज आहेत त्यांचा कट ऑफ हा याच्याही पेक्षा कमी जाऊ शकतो. आणि ज्या पदासाठी फॉर्म कमी आले ऑफकोर्स त्यांचा कट ऑफ कमीच जाणार आहे. मात्र कमी फॉर्म आले म्हणजे कट ऑफ कमी जाईल असंही नाही, कारण की जागासुद्धा कमी आहेत. 1 आणि 2 जागा असल्यावर फॉर्म कितीकच येणार आहेत. 1 आणि 2 जागा आहेत, त्यासाठी जर 700-800 फॉर्म आलेले असतील तर नक्कीच त्यांचा कट ऑफ सुद्धा वर जाऊ शकतो. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, इथे जर तुम्ही 150च्या आसपास असाल तर या भरतीपासून होप ठेवू शकता, कारण की पेपर काही विद्यार्थ्यांना कठीण गेलेला आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांनी मेसेज केला की आमची शिफ्ट ही कठीण होती. म्हणून म्हणतोय की तुमच्या रिस्पॉन्स शीट पाठवा. म्हणजे रिस्पॉन्स शीट जेवढ्या जास्त आपल्याकडे येतील, प्रत्येक शिफ्टची जर रिस्पॉन्स शीट आपल्याकडे आली तर आपण त्यामध्ये तुलना करू शकतो की नेमके कोणत्या शिफ्टमध्ये जास्त कठीण प्रश्न आहेत. कारण की काय असतं, प्रश्नाची जोपर्यंत काठिण्य पातळी आपल्याला समजत नाही तोपर्यंत आपण ती शिफ्ट कठीण होती का सोपी होती हे सांगू शकत नाही. जेव्हा परीक्षा आपण देत असतो तेव्हा आपल्याला पेपर कठीणच जातो, कारण की त्यामध्ये एक वेळेचं बंधन आपल्यावर असतं आणि जो काही पेपर असतो आपला त्याचं प्रेशरसुद्धा आपल्यावर असतं. मात्र जेव्हा आपण परीक्षेच्या बाहेर येतो तर त्यावेळी आपल्याला प्रश्न हे सोपे वाटायला लागतात. कोणाचंही असो, तुम्ही जर परीक्षेत बसलेले असाल आणि तुम्हाला जर एक पेपर दिला तर तो तुम्हाला मॉडरेट किंवा कठीण स्वरूपाचा वाटू शकतो. मात्र जर तुम्ही परीक्षेच्या बाहेर आले आणि पुन्हा तुम्हाला त्याच पेपरमधले काही प्रश्न दिले तर तुम्ही ते इझिली सॉल्व्ह करू शकाल, कारण की त्यावेळी तुमच्यावर कोणत्याही प्रकारचं बंधन नसतं, वेळेचंही नाही आणि तुमच्यावर प्रेशरही नसतं. त्यामुळे कसं आहे,
म्हणून एखादा प्रश्नपत्रिका किंवा एखादी शिफ्ट कठीण आहे किंवा सोपी आहे हे कोणीही एक्झॅक्टली सांगू शकत नाही. सर्व प्रश्नपत्रिकांचं जर आपण ॲनालिसिस केलं प्रत्येक प्रश्नाचं, तरच ते आपल्याला समजू शकतं. जेवढा जास्तीत जास्त रिस्पॉन्स शीट आपल्यापर्यंत येतील, तेव्हा आपल्याला समजेल की नेमकी शिफ्ट कोणती कठीण होती. पण सध्या जर आपण पाहण्याचा विचार केला, तर 2-2 मार्क्स विद्यार्थ्यांचे वाढलेले आहेत. काही विद्यार्थी म्हणतात आमचे काहीही मार्क्स वाढलेले नाही, तर त्यांच्या रिस्पॉन्स शीटमध्ये कोणताही बदल झालेला नाही. इथे जर कट ऑफ सांगण्याचा प्रयत्न केला, तर 150च्या आसपास तुम्हाला स्कोर असेल, तर हा मला सेफ स्कोर वाटतो. एक्झॅक्टली कोणत्याही कॅटेगरीचा कट ऑफ मी सुद्धा सांगू शकत नाही. पहा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला किती स्कोर आहे ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. कॅटेगरी तुमची मेन्शन करा, म्हणजे इतर विद्यार्थ्यांना सुद्धा तुमचा अंदाज येऊन जाईल आणि या भरतीबद्दल तुम्हाला काय वाटतं ते सुद्धा तुम्ही सांगू शकता. जशी काही मेरिट लिस्ट प्रसिद्ध होईल, तशी ती आपल्या ग्रुपला तुम्हाला पाहायला मिळणार आहे. ज्या विद्यार्थ्यांनी अजूनपर्यंत आन्सर की सुद्धा चेक केलेली नाही, त्यांनी चेक करा. त्याची लिंक सुद्धा ग्रुपवर मी टाकलेली आहे. आपला टेलिग्रामचा ग्रुप आहे, त्यावर सर्व माहिती, हीच भरती नाही तर इतर भरतीच्या अपडेट सुद्धा येत असतात, त्या सुद्धा तुम्ही पाहू शकता. पुन्हा भेटूया आपण असेच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि काही तुमचे सजेशन असतील तेही तुम्ही सुचवू शकता. पुन्हा भेटूया असेच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. नमस्कार.